नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आज आहे गुरुवार अर्थात गणित कृतींचा गुरुवार। आजच्या या सत्रामध्ये मी श्री सचिन पांडुरंग गाडेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदिलवाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। गणित या विषयासाठी इयत्ता दुसरीचा गट आणि इयत्ता तिसरी ते पाचवीचा गट या दोन्ही गटांसाठी संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया ही 2 कौशल्य देण्यात आलेली आहेत। या दोन्ही कौशल्यांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांनी अवगत करणे अपेक्षित आहे। ही उच्चतम अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध अध्ययन स्तर देण्यात आलेले आहेत। इयत्ता तिसरी ते पाचवी या गटातील संख्येवरील क्रिया या कौशल्याअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी क्रियांचा वापर करतो। या अध्ययन निष्पत्तीपर्यंत बरेचसे विद्यार्थी पोहोचलेले असतील, पण काही दिव्यांग विद्यार्थी, वयोगटानुसार प्रवेश घेतलेले विद्यार्थी किंवा अध्ययन अक्षम विद्यार्थी या अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचले नसतील। अशा विद्यार्थ्यांसाठी विविध अध्ययन स्तर तयार करण्यात आलेले आहेत। इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 29 अध्ययन स्तर देण्यात आलेले आहेत। त्यापैकी अध्ययन स्तर क्रमांक 24 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो बिनहत्याची, आणि अध्ययन स्तर क्रमांक 25 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो हत्याची। या अध्ययन स्तरांसाठी विविध कृती आपण पाहणार आहोत। विषय गणित, गट इयत्ता तिसरी ते पाचवी, कौशल्य आहे संख्येवरील क्रिया, अध्ययन स्तर क्रमांक 24 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो बिनहत्याची। हा अध्ययन स्तर टप्पा पार करण्यासाठी कोणकोणत्या कृती घेता येतील ते पाहूया। पूर्वतयारी कृती। मुलांनो पहा, मी एक तुम्हाला मण्याची माळ दाखवतोय। या माळेमध्ये किती मणी आहेत, कोण मोजेल? घे आरव, किती मणी आहेत, मोज पटकन। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 मण्यांची माळ आहे। म्हणजे कसली माळ आहे? दशक माळ आहे, बरोबर आहे। आता तुम्हाला काही साहित्य दिलेलं आहे, मी समोर बटन दिलेले आहेत, जोडो बॉक्स आहेत, मणी आहेत, त्यांचे तुम्हाला दशकाची माळ, दशकाचे गठ्ठे बनवता येतील? बनवा पाहू पटकन। 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पायल तुझे झाले? हा, सांग बरं, तू किती एका दशकामध्ये किती घेतलेस बटन? 10। मग किती दशक बनवले तू? 4। मग 4 दशक म्हणजे किती झाले? 40। छान। तुझ्या दशकाच्या माळा झाल्या बा? स्नेहलने किती माळा बनवल्या? 3 बनवल्या। मग 3 दशक झाले। 3 दशक म्हणजे किती झाले?
30 एकक. 3 दशकामध्ये किती मणे आले? 30 मणे आले. ओके. आरव तू किती दशक बनवले? 4 बनवले. एका दशकामध्ये किती ठोकळे आहेत तुझे? 10. मग 4 दशक म्हणजे किती झाले? 40. छान. म्हणजे तुम्हाला असं काड्याच्या पेटीतील काड्यांचे दशक बनवता येतील, नंतर मण्यांच्या दशकमाळा बनवता येतील, जोडो बॉक्स वापरून तुम्हाला दशकाचे गठ्ठे बनवता येतील. सहज सोपा आहे की नाही? आता याचा वापर आपण बेरीज करण्यासाठी करणार आहोत. समजलं? ठीक आहे. कृती क्रमांक 1. पायल, आज आपल्याला आता 2 अंकी संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. इथे बेरजेचं चिन्ह आहे, बेरीज. आता मी इथे बघ, इथे दशक लिहिलं आहे, इकडं एकक लिहिलेलं आहे. आता दशकामध्ये मी 5 ठेवले आणि एककामध्ये 3 ठेवले. 5 दशक म्हणजे किती? 50. 3 एकक म्हणजे 3च. बरोबर. आपण मगाशी दशकाचे गठ्ठे बनवले. आता दशकामध्ये 2 ठेवले, 2 दशक आणि 1 एकक. 2 दशक म्हणजे किती? 20. आणि 1 एकक म्हणजे किती? 1. आता 5 दशक 3 एकक म्हणजे कोणती संख्या तयार झाली? 53. अधिक 2 दशक आणि 1 एकक. 2 दशक आणि 1 एकक म्हणजे 21. आता यांची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. आता यासाठी आपण काय करायचं? हे मणी, जोडो बॉक्स काय असेल ते वापरायचे. कळलं? आता आपल्याला बघ, इथे 3 एकक आहेत आणि खाली 1 एकक आहेत. म्हणजे एककाचे सुट्टे मणी किती घेणार इथं? 3. हे तिथं 3. 1 2 3 खाली जाणार. आता इथे किती आहेत? 1. आता दशक काढले किती? दशक किती आहेत वरती? 5. आणि खाली किती दशक आहेत? 2. मग आता घे दशकाच्या कांड्या घ्या. 3 4 5. 5 कांड्या कुठे ठेवायच्या? दशकाच्या वरती दशक आहेत 5. आता खाली किती दशक आहेत? 2 दशकाच्या कांड्या घे. आता आपल्याला एकक एकक मिळवायचे आणि दशक दशक काय करायचे? मिळवायचे. किती एकक होतात बघ? 3 4. किती एकक झाले? एकूण 4 झाले. मग उत्तर किती आलं एककांचं? 3 एकक अधिक 1 एकक 4. आता दशक किती आहेत बघ? 5 आणि 2 किती झाले बघ? 6 आणि 7. किती उत्तर आलं दशकाचं? 7. आता उत्तर 7 दशक आणि 4 एकक म्हणजे किती झाले? 7 दशक 74. बरोबर. 7 दशक आणि 4 एकक 74. आता उदाहरण वाचा पुन्हा. 53 अधिक 21 बरोबर 74. व्हेरी गुड. छान. अशा पद्धतीने आपण वस्तू, मणी, काड्या वापरून आपण काय करू शकतो? बेरीज करू शकतो. जैनब, तुला मी एक बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे बघ. 3 दशक आणि 4 एकक म्हणजे किती झाले? 34. छान. आणि अधिक 2 दशक आणि 5 एकक म्हणजे किती झाले? 25. याची बेरीज करता येईल तुला? हा. आता काय करायचं आहे? वरती एकक 3 दशक घे. पहिला इकडे 3 दशकाच्या कांड्या ठेव वरती. 1 2 3. हा. आता एकक किती आहेत त्याचे? पलीकडचे 3 दशक आणि 4 एकक. हा. मग 4 एकक सुट्टे 4 घे. 1 2 3 4. हा. त्या 4च्या समोर ठेवायचे. व्हेरी गुड. छान. आता खाली दशक किती आहेत बघ? 2. मग दशकाच्या कांड्या किती घ्याव्या लागतील? 2. हा. घे 2 दशकाच्या कांड्या. 1 2. हा. ठेव देते. आणि एकक किती आहेत समोर? 5. 5 एकक म्हणजे किती सुट्टे घ्यावे लागतील? 5. हा. घे. 1 2 3 4 5. आता मला सांग, आपल्याला बेरीज पहिल्यांदा एककांची करायची की दशकांची? एककांची. हा. एकक. वरती 4 एकक आहेत, खाली 5 एकक आहेत. त्यांची मिळवते दोन्ही मिळून आणि किती होतात बघ? हा. 1 2 3 4 5 6 7 8 9. उत्तर किती आलं? 9 एकक. मग ठेव आता 9 एककचं कार्ड. छान. आता दशक मोजायचे आहेत. दशकाच्या कांड्या मोज किती आहेत? दोन्ही मिळून किती झाल्या बघा? 2 3 4 5. हा. किती दशक उत्तर आलं? 5 दशक. मग 5 दशकाचं कार्ड घे. छान. आता उदाहरण वाचूया आपण. वरती किती आहेत वाच बघू. 34. 34 अधिक 25 बरोबर 59. छान. 34 अधिक 25 बरोबर 59.
अशा पद्धतीनं तू दशकाच्या कांड्या घेऊन केलंस. मण्यांच्या माळा पण घेऊन करता येईल की नाही तुला? मण्यांच्या माळा घेऊन मणी, काड्या, जोडो बॉक्स अशा पद्धतीनं तुला बेरीज करता येईल. कृती क्रमांक 2. स्नेहल, व्हाईट बोर्डवर एक मी उदाहरण मांडलेलं आहे, ते वाचतेस आणि सोडवतेस? ओके, सोडव पाहू. 46 अधिक 32. 6 एक 1 2 3 4 5 6 आणि 2 एक 1 2. 4 दशक 1 2 3 4. 3 दशक 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8. एक 2 3 4 5 6 7. किती उत्तर आलं? 78. किती उत्तर आलं? 78. छान छान. म्हणजे 46 अधिक 32 बरोबर 78. आरव, तुझ्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे बेरजेचं, ते वाचता येईल तुला आणि सोडवता येईल? वाच पाहू. 22 अधिक 43. हे सोडवता येईल तुला? हा, सोडव. पहिले 2 एक घ्यायचे, 1 2. परत 3 एक घ्यायचे, 1 2 3. परत 2 दशक घ्यायचे, 1 2. परत 4 दशक घ्यायचे, 1 2 3 4. परत किती झाले मोजायचे, 1 2 3 4 5. परत 5 उत्तर लिहायचे. परत दशक ओतायचे आणि मोजायचे, 1 2 3 4 5 6. बरोबर. उत्तर किती आलं बघ तुझं आता? 65. म्हणजे 6 दशक आणि 5 एकक असं उत्तर किती आलं तुझं? 65. आता उदाहरण पुन्हा वाच बघू उत्तरासह. 22 अधिक 43 बरोबर 65. छान. अशी उदाहरणं आणखी सोडवता येतील तुला? कृती क्रमांक 3. आरव, फळ्यावर एक उदाहरण मांडलेलं आहे, ते वाचतो का? वाच. 24 अधिक 34. हे उदाहरण आपण आता खेळाच्या माध्यमातून सोडवूया. या ठिकाणी एकक आणि दशक मांडलेले आहेत. 1 ते 9 अंक एककामध्ये, 1 ते 9 अंक दशकामध्ये. एकक स्थानावर कोण उभा आहे? पायल. ओके, पायल, तू आता पहिला अंक कोणता आपला वरचा एकक? 4. मग तू किती घर पुढे जाणार आहेस? 4 घर. चल पाहू. 1 2 3 4. आता अजून किती घर पुढे जावी लागतील तुला? 4, कारण खाली पण एकक किती आहेत? 4. चल पाहू. 1 2 3 4. हा, कोणत्या उत्तरापर्यंत आली तू आता? 4 अधिक 4 8. आरव, 4 एकक अधिक 4 एकक किती उत्तर मिळालं? 8. हा, लिही तिथे. हा, आता आपण दशक पाहूया. दशकाच्या घरामध्ये कोण उभा आहे? जैनब. जैनब, आता तुला पहिल्यांदा किती टप्पे जावे लागतील पुढे? 2. चल पाहू.
2. अजून पुढे कोणता दशक आहे सांग. 2 दशकांनी 3. मग आता तुला किती घरं पुढे जावं लागतील अजून. हा चल पाहू. हा आता तू कोणत्या नंबरवर पोहोचली. 5. कोणत्या अंकापर्यंत पोहोचली. 5. आता म्हणजे 2 दशक आणि 3 दशक बरोबर किती दशक आले. 5. लिहा राव. 5 दशक म्हणजे उत्तर किती आलं सांगा. 58. 5 दशक आणि 8 एकक असं उत्तर किती आलं. 58. पायल किती उत्तर आलं. 58. 24 अधिक 34 बरोबर 58. या पद्धतीनं आपण खेळावर आधारित कृती घेऊन बेरजेची उदाहरण सोडवू शकतो. मुलांच्याकडून त्याचा सराव करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण विविध कृती उपक्रम घेऊन खेळ आधारित कृती घेऊन तसेच बोटे पुढे मोजून संख्या पुढे मोजून आपण बिनहातच्याची बेरीज ही 2 अंकी संख्यांची उदाहरणं सोडवून घेऊ शकतो आणि त्यांचा आपण सराव घेतला पाहिजे तर विद्यार्थी हा अध्ययन स्तर टप्पा पार करतील. आता आपण अध्ययन स्तर क्रमांक 25 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची हातच्याची बेरीज करतो. हा अध्ययन स्तर टप्पा पार करण्यासाठी वेगवेगळ्या कृती कोणत्या घेता येतील ते पाहूया. पूर्वतयारी कृती. राज, पायल आणि आयुष तुमच्या समोर मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत. राजकडे 16 जोडो बॉक्स आहेत. पायलकडे 14 बटन दिलेले आहेत आणि आयुष तुझ्याकडे 13 काड्याच्या पेटीतील काड्या आहेत. आता तुम्ही काय करायचं त्याच्यापासून दशकाचा गठ्ठा बनवायचा आणि किती दशक झाले आणि किती एकक शिल्लक सुट्टे राहिले ते सांगायचं. ओके करा सुरुवात. दशक बनवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा राज तुझे किती दशक झाले आणि किती एकक शिल्लक राहिले. 1 दशक 6 एकक. 1 दशक आणि 6 एकक शिल्लक राहिले. पायल तुझे. माझा 1 दशक झाला सुट्टी 4 राहिले. 1 दशक आणि 4 एकक झाले. आयुष तुझे किती दशक झाले आणि किती एकक शिल्लक राहिले. 1 दशक 3 एकक. 1 दशक आणि 3 एकक झाले. म्हणजे दशकाचे गठ्ठे बनवले तुम्ही आणि शिल्लक किती राहिले ते एकक पण सांगितले. हा छान. आता याचा उपयोग आपण हातच्याची बेरीज करण्यासाठी करणार आहे. एकक स्थानच्या अंकांची बेरीज जेव्हा 10 किंवा 10 पेक्षा जास्त येणार आहे तेव्हा त्यातून दशक बाजूला करण्यासाठी या कृतीचा सराव घेणे आवश्यक आहे. कृती क्रमांक 1. पायल आज आपण हातच्याची बेरीज कशी करायची ते शिकणार आहे. बघ इथं दशक आहेत, इथं एकक आहेत, इथं अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. आता मी एक संख्या मांडते. बघ इथे दशकामध्ये 3 ठेवले मी. 3 दशक म्हणजे किती झाले 30 आणि हे 8 एकक आहेत म्हणजे किती 8. मग ही संख्या किती झाली 38. आता दशकामध्ये 2 घेतले. 2 दशक म्हणजे किती झाले 20 आणि 3 एकक म्हणजे किती 3. मग संख्या कोणती तयार झाली 23. आता हे उदाहरण कोणतं तयार झालं वाच पाहू. 38 अधिक 23. 38 अधिक 23. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण काय करूया पहिल्यांदा बेरीज आपण कशाची करतो एककाची करतो. मग इथं एकक किती आहेत वरती 8. मग 8 एकक घे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता खाली एकक किती आहेत 3. म्हणजे किती घ्यावे लागतील 3. 1 2 आणि 3. आता दशक किती आहे तिकडे 3 दशक. दशकाच्या कांड्यातून 3 दशक घे. 1 2 3. इथे ठेवा. खाली किती दशक आहेत
2 2. मग आता किती दशकाच्या कांड्या घ्याव्या लागतील? 2 2 घ्या. ते कुठे ठेवायच्या? इथे ठेवल्या. आता आपण बेरीज कशाची करतो? पहिला एककाची, नंतर दशकाची. आता हे दोन्ही मिळून एकक, 8 एकक आणि 3 एकक, एकूण किती झाले मोज? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11. आता बेरीज यांची एककांची आली 11. आता 11 झाले म्हणजे 10 पेक्षा बेरीज काय आली? मोठी जास्त आली. मग 10चा एक दशक तयार होईल की नाही याच्यापासून? मग कर पाहू दशक तयार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हा दशक तयार झाला. आणि एकक किती शिल्लक राहिली आता इथे? एक शिल्लक राहिला. आता हा दशक आपण कुठे घेणार आहोत? दशकामध्ये देणार आहे. एककातून तो दशक तयार झाला, तो आपण कुठे देणार आहे? दशकात. दे दशकाला तो. आता दशक 1 आला आणि एकक 1 राहिला. 11 बेरीज झाली होती, 1 एकक राहिला आणि 1 दशक आपण दशकाला दिला. आता दशक किती होतात पहा, मोजा. पहिले किती? 3 दशक आहे आणि ते 2 दशक आहे. ते मिळव किती होतात बघ? 3 दशक आणि 2 दशक. 1 2 3 4 5. 5 दशक. आणि हा एककाकडून मिळालेला 1 दशक आहे, तो पण त्याच्यामध्ये काय करायचा? मिळवायचा. आता किती दशक झाले? 1 2 3 4 5 6. म्हणजे 6 दशक झाले. 6 दशक आणि 1 एकक हे आपलं उत्तर आलं. आता हे उत्तराचं कारण ठेव. 6 दशक 6 दशक आणि 1 एकक. 6 दशक आणि एकक किती आले? 1 एकक. आता उत्तर किती झालं पहा? 61. व्हेरी गुड. आता उदाहरण पुन्हा सुरुवातीपासून वाच पाहू. 38 अधिक 23 बरोबर 61. 38 अधिक 23 बरोबर 61. मग हे दशकाच्या कांड्या किंवा ह्या आपण बटन आहेत त्यांचं किंवा त्या माळा आहेत तुझ्याकडे, या माळांचा, दशक माळांचा वापर करून आपल्याला अशी हत्याची बेरीज तुला करता येईल स्वतःहून? हो. म्हणजे याच्या पुढे आपल्याला अशी बेरीज करता येईल. म्हणजे वस्तू वापरायच्या. मग 10 पेक्षा बेरीज जास्त झाली की त्याचं दशक बनवायचा, तो दशकाला द्यायचा आणि एकक फक्त शिल्लक राहिली ती तिथे ठेवायचे. समजलं तुला? छान. स्नेहल, तुझ्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे, ते वाच पाहू. 57 अधिक 26. हे तुला दशक काड्या आणि एकक काड्या वापरून हे तुला सोडवता येईल? हो. सोडव पाहू. 7 एकक 1 2 3 4 5 6 7. 6 एकक 1 2 3 4 5 6. 5 दशक 1 2 3 4 5. 2 दशक 1 2. एकक मिळवायचे. एकक मिळवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13शी 3 आणि दशकाची एक कांडी बनली. दशकाची 5 आणि 2 मिळून 1 2 3 4 5 6 7. आणखी दशकाची 8. एकक किती झाले? एकक 3 राहिले आणि दशक किती झाले? 8. किती उत्तर आलं तुझं? 83. कृती क्रमांक 2. 45 अधिक 29.
4 दशक. दशकाला देईन 4 दशक. 5 एकक. एककाला देईन 5. 1 2 3 4 5. अधिक 2 दशक. दशकाला देईन 2 दशक. 9 एकक. एककाला देईन 9 एकक. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकक. आता तुझे किती झाले ते मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तुझे 10 पेक्षाही जास्त झाले तर तू एक दशक बनव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुझे किती उरले आहेत. 1 2 3 4. ते लिही. तू दशक बनवलेला दशक पायाला दे. माझ्याकडून दशक घे. दशक. तुला एककाने किती दशक दिले. 1. तू वरती लिही. आता तुझ्याकडे किती आहेत. 1 2 3 4 5 6. एककाने दिलेला 7. आता किती झाले आहेत. 74. 45 अधिक 29 बरोबर 74. कृती क्रमांक 3. निकिता, तुला मी एक बेरजेचं उदाहरण देतोय, ते तू सोडवायचं आहे. संख्या घे वरती. 2 दशक 7 एकक. कोणती संख्या तयार झाली. 27. छान. आता अधिक 4 दशक 8 एकक. कोणती संख्या तयार झाली. 48. 48. हे उदाहरण तू कसं सोडवणार आहेस. संख्या पुढे मोजून मी हे उदाहरण सोडवणार आहे आणि ते सोडवताना मी मनाचा वापर करणार आहे. कर पाहू. 7 एकक आहे आणि 8 एकक आहे. आपल्याला 7चा पुढे 8 मोजायचं आहे. चला मोजूया. आधी आपण 8 मणी घ्यायच्या. 7 पुढे 8 मोजायचे. 7 8 9 10 11 12 13 14 15. 7 आणि 8 झाले 15. आपण इथं 15 लिहून घ्यायचं. एकक आहेत 5 आणि दशक आहेत 1. एकक आपण एककात लिहून घेतलं आणि दशक हे दशकात ह्याच्या दिला. आता आहे 2 अधिक 4. 2 अधिक 4 मी मन्या मोजून करणार आहे. 4 मन्या घेतल्या आणि 2च्या पुढे आपण 4 मोजायचं. 2 3 4 5 6. वरचा हातचा आहे 7. इथं आलं 7. उत्तर इथं लिहिलं 7. 7 दशक 5 एकक म्हणजेच 75 हे उत्तर आलेले आहे. कृती क्रमांक 4. स्नेहल, आपल्या या बोर्डच्या साह्यानं तुला हातच्याची बेरीज करायची आहे. येईल करता. हा, मी संख्या सांगतोय ती संख्या घ्यायची आणि बेरीज करायची. घे. 48 अधिक 26. 48 अधिक 26 याची बेरीज कर. 8 एकक 6 एकक. 8च्या पुढे 6 मोजायचे. 8 9 10 11 12 13 14. 4 एकक 1 दशक. 1 दशकाला हातच्या दिला.
आता दशकाची बेरीज करायची. 4 दशक, 2 दशक, 4, 5, 6, हातच्या 1, 7. उत्तर आले 7. हातच्याची बेरीज करताना विद्यार्थी कधी कधी हातचा घ्यायचं विसरतात. मग त्यासाठी अशा प्रकारचं एक छोटंसं साहित्य आपण बनवलं तर विद्यार्थी हातचा घ्यायचं विसरणार नाहीत आणि बेरीज सहजपणे करू शकतील. आता 9 आहेत आणि 7 एकक आहेत. 9 आणि 7 16. बेरीज झाली 16. तर या पद्धतीने संख्या येईल 6 एकक आणि 1 दशक. तो दशक ते या पद्धतीनं वरती हातचा म्हणून घेतील आणि मग दशकांची बेरीज करतील. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. म्हणजे हातचा घ्यायचा ते विसरणार नाहीत आणि एककांची बेरीज जेव्हा 2 अंकी येणार आहे तेव्हा येणारा हातचा तो या पद्धतीनं वरती सरकवून तो वरती दशकामध्ये घेतील आणि सहजपणे बेरीज करतील. अशा प्रकारे विविध कृती उपक्रम घेऊन, खेळावर आधारित कृती घेऊन, निपुण पेटीतील साहित्य, गणित पेटीतील साहित्याचा वापर करून आणि आपल्या कल्पकतेचा वापर करून संख्येवरील क्रिया या कौशल्याअंतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 24 आणि 25 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहातच्याची व हातच्याची बेरीज करतो. हा अध्ययन स्तर टप्पा विद्यार्थी सहजपणे पार करतील आणि उच्चतम अध्ययन निष्पत्तीपर्यंत सहजपणे पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त होण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज व शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. आजच्या या गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती तृप्ती धोडमेसे मॅडम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली डाएटचे प्राचार्य माननीय श्री रमेश होसकोटी साहेब, तसेच जिल्हा परिषद सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री मोहनरावजी गायकवाड साहेब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ अधिव्याख्याता आणि गणित विभाग प्रमुख माननीय नीता कांबळे मॅडम, आपण सर्वांनी आजच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.